मुलांकडे पोटेन्शियल तर आहे, मग प्रॉब्लेम काय आहे? सगळेजण या जनरेशनला नावं का ठेवतायत? बिकॉज आय एम अ स्ट्रॉंग बिलिव्हर की जेव्हा तुम्ही मुलांना इंडिव्हिज्युअल म्हणून ट्रीट करता आणि फक्त लहान मुलं म्हणून ट्रीट नाही करत, तेव्हा ती तुम्हाला इंडिव्हिज्युअल सारखी वागून तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी शिकवतात आणि दाखवतात. तो एवढासा 3.5 वर्षाचा मुलगा एका प्रॉब्लेमला इरॅडिकेट करण्याविषयी बोलत होता. त्याला प्रॉब्लेम समूळ नष्ट करायचा होता. त्याला कोणी आजारी पडल्यावर डॉक्टर असावेत असं नव्हतं वाटत. त्याला वाटत होतं की माणूस आजारीच पडू नये. आणि त्यांनी मला सांगितलं की पुढले 3 वर्ष कदाचित लोकांना, कमीत कमी 3 वर्ष लोकांना नाही कळणार की तू काय बोलण्याचा प्रयत्न करते. आर यू रेडी फॉर दॅट? आता मी पूर्ण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. माझ्या आई वडिलांनी तो ठरवून घेतलेला निर्णय होता, कारण मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेत इंग्रजी माध्यम पण होतं, राईट. पण त्यांनी ठरवलं होतं की मुलांना मराठी माध्यमातच पाठवायचं, कारण अकॉर्डिंग टू माय आई कॉन्सेप्ट समजणं सोपं होतं, अभ्यासाला कमी वेळ द्यावा लागतो. तिथे आम्हाला त्यांनी परवानगी नाकारली, म्हणजे ॲडमिशन नाकारलं की तुमची मुलं मराठी माध्यमात आहेत, मग आम्ही त्यांना कसं ॲडमिशन देणार. एज्युकेशन डोमेनमध्ये पेमेंट्स करणं हा जो एक प्रकार असतो की आपल्याकडे असं वाटतं की तुम्ही एज्युकेशनमध्ये काम करताय म्हणजे तुमची NGOच असणार, राईट. दर 2 वर्षांनी हा रिपोर्ट येतो आणि त्यात ते पुढच्या 5 वर्षांविषयी बोलतात, पण तरी दर 2 वर्षांनी पुढल्या 5 वर्षांचं त्यांचं जे प्रेडिक्शन असतं त्यात भयंकर तफावत येते. जेव्हा विज्ञानातल्या एखाद्या टेक्नॉलॉजीविषयी बोलते वेळी मी त्या टेक्नॉलॉजी तू आत्ता कुठे बरं वापरू शकतो हे मुलांना विचारायला लागेल, तेव्हा मुलं त्याला कनेक्ट करतील. आय बिलीव्ह इन मेकिंग पीपल इंडिपेंडेंट. हे सगळे लोक जे खूप चांगलं काम करतायत, तरुणांचा हा जो गट आहे, ते जेव्हा स्पॉटलाईटमध्ये येतील तेव्हा जे तरुण कदाचित त्यांना ती दिशा मिळाली नाही आहे किंवा ते अजूनही चाचपडतायत, त्यांना त्यांच्याकडून ते इन्स्पिरेशन मिळू शकेल. सो मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची कोणती बाजू तुम्हाला बघायला शिकवलं जातं आणि ती कशी बघायला शिकवलं जातं ते खूप मॅटर करतं. आज नवरात्रीचा 8वा दिवस, देवी महागौरीचा. महागौरी जी शुद्धता, शांतता आणि निर्मळ ज्ञानाची देवी मानली जाते. ती आपल्या भक्तांना सकारात्मकता आणि विचारांमध्ये स्पष्टता देते. आजच्या आपल्या गेस्ट देखील अशाच प्रचंड सकारात्मक आहे. त्या स्वतः तर सकारात्मक आहेच, पण त्या इतरांना देखील सकारात्मकतेच्या दिशेने घेऊन जातात. आपण आज बोलत आहोत रुचिरा सावंत यांच्याबद्दल. मी आता त्यांच्याबद्दल फार काही बोलणार नाही, कारण त्यांचं काम पुरेसं बोलकं आहे. चला त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. माझा या क्षेत्रातला जो प्रवास आहे तो डिसाइडेड नव्हता. इट वॉज, आपण असं म्हणू शकतो की अनडिसाइडेड पाथ. मी एक्सप्लोअर करता करता तो डिस्कवर केला. मी लहानपणापासून माझ्या आईला शिकवताना बघत मोठी झाले. माझी आई मागची 35 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवते आणि मी लहानपणापासून घरात पुस्तकं पाहिली आहेत, वाचणारी माणसं पाहिली आहेत, राईट. त्यामुळे अभ्यास करणं, वाचन करणं, शिक्षण ह्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी मुळीच नव्या नव्हत्या. मी खूप लवकर वाचायला लागले. मी खूप लवकर आणखीन सगळं एक्सप्लोअर करायला लागले. मी वयाच्या 3रीत असते वेळी शाळेमध्ये मी एक होता कारवर नावाचं वीणा गवाणकरांचं पुस्तक वाचलं आणि 3रीच्या मानानं ते खूप लवकर होतं, पण माझ्यासाठी वैज्ञानिक म्हणजे एक खूप इंटरेस्टिंग फिगर त्या पुस्तकामुळे झाली. आणि याचं सगळं श्रेय माझ्या आईचं आहे, कारण माझ्या आईनं मला ते पुस्तकाचं माझ्यासमोर खूप कौतुक केलं म्हणून मला ते वाचावंसं वाटलं. मग मी 7वीत ते पुन्हा वाचलं, तेव्हा मला त्यातलं थोडं थोडं समजलं. मी 5वीत असते वेळी डॉक्टर अब्दुल कलामांचं अग्निपंख वाचलं आणि त्याचं कारण पण असंच होतं की मी 5वीत असताना डॉक्टर कलाम प्रेसिडेंट म्हणून निवृत्त झाले आणि ते निवृत्त झाल्यामुळे सगळीकडे सगळ्या स्पर्धांना, वक्तृत्व स्पर्धेला सगळ्यांचा आवडता विषय झाला होता माझे आवडते राष्ट्रपती. कारण त्यावेळी काय व्हायचं की ते निवृत्त झाले आणि मग जे प्रेसिडेंट आले, राष्ट्रपती आल्या, त्या होत्या प्रतिभाताई पाटील, ज्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्यामुळे 2 अशा इंटरेस्टिंग गोष्टी एकाच वेळी झाल्यामुळे, एक पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती निवृत्त आणि पहिल्या महिला राष्ट्रपतींची तिथे नियुक्ती, यामुळे
सगळीकडे तो विषय असा ते नाव नाही द्यायचे, पण ते म्हणायचे तुमच्या आवडीच्या राष्ट्रपतींवर बोला. आणि त्यामुळे लोक 3च माणसांविषयी युजली बोलायचे, एकतर पहिले राष्ट्रपती, नाहीतर मग डॉक्टर कलाम, नाहीतर मग प्रतिभाताई पाटील. त्यावेळी दादरमध्येच एक स्पर्धा होती आणि संयुक्ती कलादर्पण म्हणून, आणि तिथे आम्हाला विषय होता माझे आवडते राष्ट्रपती. तर मला तेव्हा लिहायला मुळीच आवडायचं नाही. मग आमच्या घरी अशी अनसेट डील होती की माझी आई माझ्यासाठी आमच्या दोघींसाठी, मी आणि माझी बहीण, आमच्यासाठी निबंध लिहायची. पण ते निबंध लिहिण्यासाठी ती जे जे रेफर करायची ते सगळं आम्हाला आधी वाचावं लागायचं. ते वाचल्याशिवाय निबंधाचं रेडीमेड पान आमच्या हातात कधीच मिळायचं नाही. म्हणजे कधी कधी असं झालंय की उद्या आमची स्पर्धा आहे आणि आमच्याकडे आजपर्यंत निबंध आला नाही आहे, कारण तिने दिलेले रेफरन्सेस आम्ही वाचले नाही आहेत. बट शी वॉज व्हेरी मच पर्टिक्युलर अबाउट दिस की तुम्हाला हे वाचायचंच आहे. तर डॉक्टर कलामांवर निबंध लिहिण्यासाठी तिने काहीतरी 20 पुस्तकं रेफर केली. ठीक आहे. आता गंमत अशी होती, मी 5वीत असताना, आणि तिचं म्हणणं होतं की मी ती सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत तरच मला तो निबंध मिळणार आहे. तर या प्रोसेसमध्ये असं व्हायचं की रेफरन्स मटेरियल ऑलरेडी वाचलेलं असल्यामुळे तो वक्तृत्व स्पर्धेसाठीचा निबंध मला पाठ फार करावा नाही लागायचा, कारण ती माहिती इतक्या वेळा डोळ्याखालून गेलेली असायची की तिने लिहिलेल्या भाषेत वाचल्यावरती तो 2-3 वेळात पाठ होऊन जायचा. तर मी ती 20 पुस्तकं वाचली. सुरुवातीला मला कंपल्शन वाटलं ऑब्व्हियसली की हे काय एवढी पुस्तकं एका माणसाविषयी कोण वाचायला लावतं. पण माझी आई खूप सर्वांगीण लिहायची. म्हणजे तिने फक्त त्यांची बायोग्राफी एक वैज्ञानिक म्हणून नाही आणली, तिने ते इस्रोमध्ये काम करत होते किंवा DRDOत होते म्हणून इस्रो आणि DRDOवर आधारित पुस्तकं पण आणली होती, जी पण मला वाचायला लावली. तर त्या सगळ्या पुस्तकांना वाचून होईपर्यंत मला वाटतं मी एक वेगळी रुचिरा झाले होते, कारण आय स्टार्टेड एन्जॉईंग दॅट वर्ल्ड सो मच. आणि ती स्पर्धा झाली, तो निबंध मला अजूनही ऑलमोस्ट पाठ आहे जो आईने तेव्हा लिहिला होता. आणि त्या निबंधामुळे मी वक्तृत्व स्पर्धेत खूप बक्षिसं मिळवली. पण या जोडीने एक अशी खूप महत्त्वाची गोष्ट झाली की मला अवकाश विज्ञान आणि एकूणच विज्ञान आणि वैज्ञानिक, माणूस म्हणून वैज्ञानिक, या सगळ्या गोष्टींविषयी खूप आकर्षण वाटायला लागलं. मग मी वाचत राहिले, मी बरंच वाचत राहिले. 6वीत असताना तोत्तोचान वाचलं. मग शाळा आवडेनाशी झाली. मग आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी आणि बाईंनी मला दररोज प्रयोगशाळेत जाण्याची परवानगी दिली. आणि मग तिथे आणखीन एक वेगळं जग होतं, कारण मी रेग्युलर शाळेतच जात होते, मी मराठी माध्यमात शिकले, पण तरी मी माझ्या शाळेत गेल्यावर दररोज लॅबमध्ये जाते. माझ्यासाठी एक टेबल राखीव आहे, माझ्यासाठी मोठ्या वर्गातल्या बाई प्रयोगासाठीचं सामान मागवून देतात आणि मी प्रयोग करते. दादरला आयडियल म्हणून एक दुकान आहे, तिथे माझे बाबा माझ्यासाठी पुस्तकं घेऊन यायचे, मी त्यांची यादी करून द्यायचे. त्या सगळ्यामुळे विज्ञानाचं जग मला माझं जग वाटायला लागलं. वैज्ञानिकांविषयी वाचल्यामुळे त्यांच्यासारखे प्रयोग मी घरात करायला लागले. मी माझ्या मावशीकडे वाढले, तिला मी पुष्पाई म्हणते. तर पुष्पाईने कायम मला तो जो आपला असिस्टंट असतो ना लॅबमधला, तसं ती माझ्या सगळ्या प्रयोगांमध्ये माझ्याबरोबर असायची. मी काहीतरी 6वीमध्ये असताना सीताफळाचा एक प्रयोग केला. म्हणजे मी सीताफळ खात होते आणि त्याच्यासोबत आणखीन 4 फळं होती, आणि माझ्या असं लक्षात आलं की सीताफळावरती फ्रूट फ्लाईज येत नाही आहे, ज्यांना आपण किर्म म्हणतो मराठीत. म्हणलं हे कसं शक्य आहे, बाकीच्या फळांवर का बसतायत. म्हणून मी पुढची 5 वर्ष आमच्या घरात सगळ्या फळांच्या साली रात्री झोपताना गोळा करून ठेवायचे, आणि सकाळी उठल्यावरती त्यांच्यावरती किती किर्म येतात हे मोजण्याचं काम 4 वाजता माझ्या आईला करावं लागायचं, कारण मी झोपलेले असायचे. आणि पहाटे 4ला उठायची ती, पण तिने मला कधीच तू हे करू नकोस असं नाही सांगितलं. आय थिंक त्या सगळ्या गोष्टींमुळे माझा या सगळ्यातला जो इंटरेस्ट होता तो टिकून राहिला, तो वाढत गेला. नंतर माझ्या सुदैवाने मला क्षेत्रातली खूप दिग्गज मंडळी खूप लवकर भेटली, आणि मग असं झालं की यार मला जे सगळं मिळालं ते सगळ्यांना मिळायला हवं. कारण मग जेव्हा मी बाहेर जायला लागले, वेगवेगळ्या शाळांमध्ये जायला लागले, वेगळे प्रयोग करायला लागले एज्युकेशनमध्ये, तेव्हा असं लक्षात आलं की नॉट एव्हरीवन इज गेटिंग द सेम काइंड ऑफ एक्सपोजर दॅट आय गॉट, किंवा प्रत्येकाला सेम वातावरण मिळत नाही आहे. आणि यात कोणाची चूक आहे असं आपण म्हणू शकत नाही. मग मला जे मिळालं ते मी कोणाला देऊ शकते का, ते वातावरण आपण निर्माण करू शकतो का, फक्त विज्ञानाचं नाही तर शिक्षणाचं, आणि ते जे आपण होलसम एज्युकेशन ज्याला म्हणतो ते वातावरण. आणि मग त्यातनं माझं काम खऱ्या अर्थाने सुरू झालं. सो आय थिंक याची जी पाळंमुळं आहेत ती माझ्या बालपणात आणि माझ्या बालपणी माझ्या अवतीभोवती असणाऱ्या
माणसांच्या एकूणच वागण्यात आणि त्यांच्या एकूणच दृष्टिकोनात आहेत. चला रुचिरा सावंत यांच्या स्टार्टअपबद्दल थोडं समजून घेऊ. सो पुन्हा 12वीपर्यंत म्हणजे मी 10वीपर्यंत खूप गोंधळ घालणारी आणि खूप गोष्टी एका दिवशी करणारी मुलगी होते, राईट. आणि अचानक मग 11वी-12वी झालं. 11वी-12वीला विज्ञान घेतलं होतं. मग स्केड्यूल एकदम चेंज झालं, खूप अभ्यास, दिवसभर अभ्यास. आणि मग त्यानंतर जेव्हा मी फिजिक्ससाठी ॲडमिशन घ्यायचं ठरवलं, दुपारी 2 वाजता कॉलेज संपून जायचं. मी एका महिन्यात कंटाळले, कारण करायला काहीच नव्हतं, राईट. तर मरीन ड्राईव्ह जवळ होतं, पण दररोज मरीन ड्राईव्हला जाऊन मी नाही बसू शकत, कारण आपल्याला सवयच नाही आहे. सो काय करायचं, मग माझ्या आईकडे मी शिकवायला जायचे. मी 7वीत असल्यापासून माझ्या आईकडे शिकवते. माझी 10वीची परीक्षा झाली तेव्हापासून मी 10वीच्या मुलांना तिथे शिकवत होते. त्यामुळे मी कायम शिकवत होते आणि आय हॅव ऑलवेज एन्जॉईड एक्सप्लेनिंग थिंग्स टू पीपल. सोप्पं करून सांगायला मला खूप मजा यायची. पण मग आईकडे पण दररोज जाऊन वेळ उरायचाच ना, तिथे तर काही मी 5 तास दिवसाचे नाही शिकवू शकत ना. मग काय करायचं, तर मी लिटरली त्यावेळेला गुगल केलं होतं, प्लेस वेअर क्रेझी पीपल मीट, डू क्रेझी थिंग्स, असं काहीतरी. आणि तेव्हा अंधेरीला मरोळजवळ मेकर्स असायलम म्हणून एक स्पेस तेव्हा नव्यानं तयार होत होती, जी पूर्वी तेव्हा बांद्रामध्ये होती. आणि आय गॉट सो एक्सायटेड अबाउट दिस थिंग की वाव, हे कसं भारी आहे, आपण हे बघितलं पाहिजे. तर मी जेवढं नवीन नवीन, मी आणि माझी बहीण आम्हा दोघींना पण जेवढं नवीन नवीन एक्सप्लोअर करायचं असायचं, आमच्या पालकांनी आम्हाला कायम सपोर्ट केला. सो प्रत्येक वेळी आई किंवा बाबा, तेव्हा रुपाताई, कोणीतरी आमच्यासोबत कायम आलं, ते सगळं पाहिलं. आम्ही शाळेत असताना IITला टेकफेस्टला जायचो, IITचा डिझाईन डिग्री शो बघायला जायचो. तर मी बाबांना सांगितलं की देर इज दिस प्लेस अँड आय वॉन्ट टू गो देअर. तर बाबा म्हणले ठीक आहे, आपण वीकेंडला जाऊया, म्हणजे मला सुट्टी असेल, कारण बाबा गव्हर्नमेंट सर्वंट होते. सो त्यांना फक्त वीकेंडला सुट्टी मिळायची, सॅटर्डे संडे. मग एक शनिवार मी आणि बाबा तिथे गेलो आणि मरोळला जायचं. एकतर मी नव्यानं राहायला वसईत, एकतर मी नव्यानं ट्रेनने प्रवास करायला सुरुवात केली होती. त्यामुळे इट वॉज ऑल व्हेरी कन्फ्युजिंग फॉर मी. मग बाबा मला तिथे घेऊन गेले, त्यांनी ती जागा पाहिली आणि सेड ओके यू कॅन कम हिअर, पण तू इथे रात्री अपरात्री थांबू नको, बिकॉज इट वॉज लाईक इंडस्ट्री एरिया. मग त्यांनी मला परत येताना रस्ता दाखवला, बस नंबर दाखवले, रिक्षा स्टँड दाखवलं. ह्या सगळ्या गोष्टी तुला माहीत असल्या पाहिजेत. इथून जवळची पोलीस चौकी कोणती आहे ते शोधलं आणि मग आम्ही घरी आलो. त्यानंतर मी दररोज त्या जागेवर जायचे. तिथे मी वुडवर्किंग शिकले, तिथे मी मेकिंग शिकले, टिंकरिंग शिकले, खूप इंटरेस्टिंग गोष्टी शिकले. तिथेच आम्ही सॅटनॉक्स नावाचा एशियातला पहिला सॅटनॉक्सचा ग्राउंड स्टेशन प्रोग्राम केला. ग्राउंड स्टेशन म्हणजे ती जागा जिथून आपण सॅटेलाइट्स बरोबर कम्युनिकेट करतो. आणि तो प्रोग्राम ज्यावेळी चालू होता किंवा तो पूर्ण झाला, त्यानंतर त्या प्रोग्रामने बराच त्याला लाईमलाईट मिळाली, त्या प्रोग्रामला इन अ वे. आणि त्या प्रोग्राममुळे मी खूप चांगल्या माणसांना, पर्टिक्युलरली स्पेस डोमेनमधल्या भेटले. मी असं म्हणेन की तो प्रोजेक्ट माझ्यासाठी खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचा पहिलं दरवाजा होता. अनेक माणसं मला त्या दरवाज्यात भेटली, ज्यांनी मला त्यानंतर पुढे नेलं. आणि मग त्याच वेळी असं झालं की तेव्हा भारतामध्ये नव्यानं टिंकरिंग लॅब्स शाळांमध्ये सुरू होत होत्या. अटल इनोव्हेशन मिशन थ्रू, नीती आयोग थ्रू अटल टिंकरिंग लॅब्स सगळीकडे येणार होत्या, ज्याला ATLs असं म्हटलं जातं. तर मग गॉट एक्सायटेड अबाउट दॅट ऑल्सो. आणि त्याच दरम्यान एक डिझाईन थिंकिंगवरचं वर्कशॉप मेकर्स असायलममध्ये झालं आणि आय वॉज सो ब्लोन अवे. मला इतकी मजा वाटली की एक अशी काहीतरी सायंटिफिक मेथड आहे जी वापरून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर मी तिथे बसून जेव्हा ते सेशन अटेंड करत होते, तेव्हाच मला असं वाटलं की हे फक्त प्रोडक्ट मॅनेजमेंटसाठी का होतंय, हे तर शाळेपासून मुलांना शिकवायला पाहिजे, म्हणजे आपण सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू. बट देर वॉज नो गाईडलाईन्स टू डू दॅट, राईट. पण माझ्याकडे प्रयोगशाळा होती, माझ्या आईचं सेंटर होतं, राईट, जिथे खूप मुलं यायची. मग मी माझे सेशन्स बनवले, तिथे ते करून पाहिले. मुलांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. मग मला आणखीन प्रयोग करायचे होते. मग मी जवळच्या आणखीन ओळखीच्या 4 शाळांना सांगितलं की मी प्रयोग करायला येते, मुलांना किती नवीन शिकवते. आय नेवर चार्ज फॉर ऑल दिस थिंग्स. मी मज्जा म्हणून करत होते आणि त्यातून जे आउटकम्स येत होते, मुलं त्याला जसं रिस्पॉन्स देत होती, त्यामुळे मी खूप एक्साईट होत होते आणि तेच माझ्यासाठी फ्युअल होतं. नंतर मग मी जेव्हा माझ्या
कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते. त्या दरम्यान माझ्या ओळखीतल्या माणसाशी बोलणं सुरू होतं आणि बिकॉज आय वॉज डुईंग ऑल दिस ॲक्टिव्हिटीज आय वॉज ऑलरेडी इन टच विथ स्टुडंट्स राईट. तर त्यामुळे मला माहीत होतं की मुलांकडे व्हिज्युअलायझेशन तर आहे, मुलांकडे पोटेन्शियल तर आहे, मग प्रॉब्लेम काय आहे. सगळेजण या जनरेशनला नावं का ठेवत आहेत. तर प्रॉब्लेम असा आहे की आपण त्यांना योग्य पद्धतीने हँडहोल्डिंगच करत नाही आहोत, त्यांना वातावरणच तसं आपण तयार करत नाही आहोत की ते बहरतील, त्यांचे विचार तिथे फुलतील, फळतील राईट. सो त्यातनं आम्ही एका कॅफेत बसल्या बसल्या रँडमली प्रोजेक्ट लॉन्च केला ज्याचं नाव होतं ड्रीम ऑन इंडिया. त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही भारतातल्या टीन्सना असं आवाहन केलं की तुमचं देशाविषयीचं स्वप्न काय आहे आणि त्यात तुम्ही स्वतःला कॉन्ट्रीब्यूट करताना कुठे पाहता ते तुम्ही आम्हाला सबमिट करा तुमच्या आवडीच्या भाषेत, तुमच्या आवडीच्या पद्धतीने. आणि यू वॉन्ट बिलीव्ह 10,000पेक्षा जास्त मुलांनी त्यात भाग घेतला. अँड वी वर नो वन. म्हणजे मी एक लहानशी मुलगी होते तसं बघायला गेलं तर, पण तो जो प्रोजेक्ट होता माझ्यासाठी तो एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता. कारण मी स्वतः बसून ते सगळे सबमिशन्स पाहिले आणि त्यात मला माणसाच्या सोशल इकॉनॉमिक बॅकग्राऊंडचा, तो कोणत्या राज्यात राहतोय तिथल्या प्रॉब्लेम्सचा, तिथल्या संस्कृतीचा, या सगळ्या गोष्टींचा माणसाच्या विचारसरणीवर, पर्टिक्युलरली मुलांच्या विचारसरणीवर, त्यांच्या स्वप्नांवर कसा परिणाम होतो हे मला तिथे खूप जवळून बघायला मिळालं. एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट त्यातलंच एक वर्कशॉप मी करत होते. एक ॲक्टिव्हिटी मी एका क्रायसोबतच्या ऑर्गनायझेशनमध्ये होस्ट करत होते. तिथे एक 3.5 वर्षाचा लहान मुलगा आलेला. त्या मुलाने सांगितलं की तो पर्टिक्युलर वर्कशॉप आम्ही घेतला होता स्ट्रीटवर राहणाऱ्या मुलांसाठी आणि ती संस्था स्ट्रीटवर राहणाऱ्या मुलांना बेसिक लिटरसी शिकवते आणि मग शाळेत त्यांना गव्हर्नमेंटच्या घालते. त्याची बहीण त्या संस्थेचा भाग होती आणि या मुलाला घरी पाहायला कोणी नव्हतं, राधा त्यांच्याकडे घरच नव्हतं. त्यामुळे तो मुलगा तिथे संस्थेत मुलीसोबत यायचा. तर सगळी मुलं मोठी पार्टिसिपेट करत होती हे बघून त्या मुलाने त्यात मला पण दीदी यात पार्टिसिपेट करायचं असं सांगितलं. त्याचं नाव चिंटू होतं. तर तो मला म्हटला दीदी मुझे भी करना है. म्हणजे ठीक आहे, तुला पण मी रंग देते, तुला पण मी कागद देते, पण तुला पण तेच करावं लागेल जे सगळेजण करतायत. बिकॉज आय एम अ स्ट्रॉंग बिलिव्हर की जेव्हा तुम्ही मुलांना इंडिव्हिज्युअल म्हणून ट्रीट करता आणि फक्त लहान मुलं म्हणून ट्रीट नाही करत, तेव्हा ती तुम्हाला इंडिव्हिज्युअल सारखी वागून तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी शिकवतात आणि दाखवतात. पण वी नीड टू ट्रीट देम लाईक दॅट राईट. सो चिंटूला मी म्हटलं तुझं स्वप्न काय, तुला मोठं होऊन सगळ्यांसाठी काय पाहिजे. तर चिंटू मला म्हणाला मला शोफर ड्रिव्हन गाडी पाहिजे, मला मोठं हॉस्पिटल पाहिजे, सगळ्यांना छान जेवण पाहिजे. म्हटलं काढ या कागदावर. साधारण अर्ध्या पाऊण तासाने चिंटू माझ्याकडे कागद घेऊन आला, पण त्या कागदावरती शोफर नव्हता, त्या कागदावरती गार नव्हती, त्या कागदावरती हॉस्पिटल नव्हतं, त्या कागदावरती डॉक्टर्स नव्हते, त्या कागदावरती पंचपक्वानं नव्हती. त्या कागदावर होतं एक खूप मोठं लाल बुंद सफरचंद. आता तिथे उभ्या असणाऱ्या सगळ्या मोठ्या माणसांमध्ये चर्चा सुरू झाली. ॲनालिसिस करायचं होतं सगळ्यांना. कोणी म्हटलं चिंटूला भूक लागली आहे, कोणी म्हटलं त्याला दुसरं काही काढताच येत नाही आहे, कोणी म्हटलं त्याला सफरचंद फार आवडतात. मी म्हटलं चला आपण चिंटूला विचारूयात तुला काय म्हणायचं आहे. मी चिंटूला बोलावलं, त्याला म्हटलं तू मुझे दगा दिया, तूने मुझे बोला था कि तू तुझे जो चाहिए वो ड्रॉ करेगा. तर तो म्हटला दीदी मैंने वही ड्रॉ किया है. म्हटलं म्हणजे. तर तो म्हणाला मला सगळ्यांना हेल्दी लाईफ पाहिजे आणि मी इथे शाळेत येऊन जेव्हा बसतो तेव्हा बाई इथे शिकवतात ते मी ऐकलंय. सो बेसिकली ही वॉज रेफरिंग टू ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. आणि तो एवढासा 3.5 वर्षाचा मुलगा एका प्रॉब्लेमला इरॅडिकेट करण्याविषयी बोलत होता. त्याला प्रॉब्लेम समूळ नष्ट करायचा होता. त्याला कोणी आजारी पडल्यावर डॉक्टर असावेत असं नव्हतं वाटत. त्याला वाटत होतं की माणूस आजारीच पडू नये. आता हे किती फिजिबल आहे किती फिजिबल नाही आहे या चर्चेत आपण पडायला नको. पण इथे मुद्दा काय आहे की एका मुलाला एक प्रश्न सोडवावासा वाटत होता आणि त्याला त्याच्या बेसिक फंडामेंटल्समध्ये जावंसं वाटत होतं. मग हे फंडामेंटल्समध्ये जाऊन सोपे सोल्युशन्स आणण्याची जी मुलांकडे असणारी अबिलिटी असते ती जसजसं आपण मोठं होत जातो तसतशी कुठे वाहत जाते. मग आपण सगळ्या गोष्टी का कॉम्प्लेक्स करायला लागतो वॉज माय अनदर क्वेश्चन. चिंटूने मला इन्स्पायर केलं टू स्टार्ट माय वर्क. त्यानंतर आम्ही
ठरवलं की चला आपण एक्सपेरिमेंट करून बघूया, चिंटूसारखी अजून अशी किती मुलं आहेत आणि अशा किती मुलांना आपल्या सपोर्टची गरज आहे. मग आम्ही भारतभर फिरलो. आम्ही सगळ्या प्रकारच्या शाळांबरोबर मुलांबरोबर काम केलं. राईट फ्रॉम स्कूल स्टुडंट्स टू कॉलेज स्टुडंट्स हू आर इवन परस्युइंग PhD, राईट फ्रॉम स्टुडंट्स इन आश्रम शाळेतल्या मुलांपासनं ते IB स्कूल्सच्या मुलांपर्यंत सगळ्यांसोबत काम केलं. आणि एक गोष्ट लक्षात आली की जसजशी मुलं मोठी होत जातात, जसजसं माणूस मोठा होत जातो, वय वाढत जातं, तसं आपलं जगाला समजून घेण्याचं किंवा त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडा एकांगी होत जातो. मग आपण त्यांना यंग एजमध्येच कॅच करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग त्यातनं सगळ्या मुलांसोबत आपण इनोव्हेशनविषयी, त्यांच्यातला वाय टिकून राहावा यासाठी आपण काय काम करू शकतो यातनं काम सुरू झालं. सो व्हॉट वी डू इज वी डू लॉट ऑफ इनोव्हेशन प्रोग्राम्स, जिथे आम्ही मुलांना एखादा सामाजिक प्रश्न कसा सोडवायचा आणि तो सोडवण्यासाठी डिझाईन थिंकिंगसारख्या सायंटिफिक मेथड्स कशा वापरायच्या हे शिकवतो. आम्ही त्यांना तो प्रॉब्लेम सोडवल्यानंतर तो ग्राउंडवर गेल्यावर तो इम्प्लिमेंट कसा करायचा आणि जर त्यात पोटेन्शियल असेल तर त्याला आणखीन पुढे घेऊन कसं जायचं यासाठी मदत करतो. आम्ही शाळांना तिथे मुलांसाठी तसं वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करतो, ज्यात टीचर्सचं पण ट्रेनिंग येतं आणि स्टुडंट्सचं ट्रेनिंग पण येतं. आणि आम्ही यापूर्वी गव्हर्मेंटसोबत पण काम केलं. जसं गव्हर्मेंट ऑफ केरलाचं YIP म्हणून एक प्रोग्राम आहे, यंग इनोव्हेटर्स प्रोग्राम. सो मेकशिफ्ट म्हणून माझी जी कंपनी होती त्याच्या थ्रू आम्ही त्याच्यासोबत काम केलं आणि तिथे आम्ही त्यांचा तो प्रोग्राम त्यांच्यासोबत बरीच वर्ष रन केला, ज्यात कॉलेज स्टुडंट्सपासून शाळेच्या स्टुडंट्सपर्यंत सगळ्यांबरोबर काम केलं. सो या वी डू ऑल दिस थिंग्स थ्रू आवर कंपनी. प्रत्येक स्टार्टअपला गरज असते ती भांडवलाची. रुचिरा सावंत यांच्या स्टार्टअपला देखील ती गरज होती. ती त्यांनी पूर्ण कशी केली? सो इन द बिगिनिंग आवर पेरेंट्स सपोर्टेड अस. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर, कारण सुरुवातीला आम्ही काय बोलतोय हेच लोकांना कळत नव्हतं. ही गोष्ट NEP येण्यापूर्वीची आहे. NEP आल्यानंतर, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षण धोरण आल्यानंतर लोकांना आम्ही जे सांगतो आहोत ते समजायला लागलं, कारण त्यामध्ये हे सगळे विषय आता नमूद केले आहेत फ्युचरचे विषय म्हणून. पण त्यापूर्वी लोकांसाठी हे सगळं खूप कन्फ्युजिंग होतं. सो त्यावेळेला बराच काळ आमच्या पेरेंट्सनी आम्हाला सपोर्ट केलं. बट दे ट्रस्टेड आवर विजन. वी हॅड ग्रेट मेंटर्स इन द डोमेन, ज्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं सुरू करण्याआधी की तुम्हाला काही वर्ष लोकांना समजावून सांगण्यासाठी द्यावी लागणार आहेत. यू नीड दॅट पेशन्स. आणि आय एम सो ग्रेटफुल की आम्हाला राईट वेळेला, योग्य वेळेला ही माणसं भेटली, ज्यांनी आम्हाला ते खरं पिक्चर आधीच दाखवलं आणि आम्हाला आधीच तयार केलं. नाव वेन वी टॉक अबाउट द मॉडेल, देर आर फ्यू मॉडेल्स हिअर. एक पर्टिक्युलर मॉडेल नाही आहे. आमची फॉर प्रॉफिट आहे आणि आम्ही युजली इन्स्टिट्यूटबरोबर कोलॅबरेट करतो, जिथे इन्स्टिट्यूट पेमेंट करते फॉर ऑल दिस सर्व्हिसेस दॅट वी प्रोव्हाइड. किंवा दुसरं असतं की जिथे समजा स्टुडंट ट्रेनिंग होतं आहे तर मग स्टुडंट्स पे करतात त्या ट्रेनिंगसाठी. कधी कधी टीचर्ससाठीचे ओपन ट्रेनिंग जे आम्ही घेतो ते टीचर्स पेमेंट करून येऊ शकतात, येतात. जर इन्स्टिट्यूटने किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनने ते अरेंज केलं तर मग ऑर्गनायझेशन त्याच्यासाठीचं पेमेंट करते. काही वेळेला जेव्हा गव्हर्नमेंटसोबत कोलॅबरेशन्स असतात तेव्हा गव्हर्नमेंट त्यासाठीचं पेमेंट करतं. आणि ज्या वेळेला एखादी NGO असते किंवा एखादी फाउंडेशन असते किंवा एखाद्या CSR विंगच्या थ्रू त्यांना आमचे इनिशिएटिव्स करायचे असतात तेव्हा मग आम्ही त्यांच्यासोबत डील करतो, वेअर दे पे अस फॉर आवर सर्व्हिसेस. सो पेमेंटचं जे मॉडेल असतं ते व्हेरी करतं डिपेंडिंग ऑन आम्ही कोणाला ते सर्व्हिस देतोय आणि आम्ही कोणासोबत कोलॅबरेट करतोय. पण आमचा जो फायनल टार्गेट ऑडियन्स असतो तो सिमिलर असतो, विद्यार्थी आणि शिक्षक. रुचिरा सावंत यांचा स्टार्टअप हा NGO नाही आहे. वी कॉल इट सोशल एंटरप्रेन्योरशिप, राईट. म्हणजे सगळेच जण सोशल सर्व्हिस नाही करू शकत. वी नीड सोशल एंटरप्रेन्योर्स ऑल्सो. आणि आत्ता ना मागच्या काही वर्षात सोशल एंटरप्रेन्योर्सचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि पर्टिक्युलरली UN SDGs आल्यानंतर आता तर ते आणखीन जास्त वाढायला लागलं आहे. where you are doing something and you are getting monetary benefits out of it, but while doing that you are also making an impact. तर तुम्ही फक्त काहीतरी बिझनेस करायचा आहे म्हणून करत नाही आहात, तर तो बिझनेस करत असताना यू आर मेकिंग शुअर की समाजामध्ये बदल घडतोय आणि तुम्ही काहीतरी चांगला इम्पॅक्ट क्रिएट करताय. देर इज वन मोर मॉडेल दॅट वी हॅव.
जे मी मगाशी मेन्शन करायला विसरले, आम्ही कोलॅबरेट करतो एक्झिक्युशनसाठी. म्हणजे सपोज यू हॅव अ रिअली ग्रेट आयडिया ऑर अ प्रोजेक्ट इन युअर माइंड. जसं आता आमच्यासोबत एक बफेट ग्रोथ पार्टनर म्हणून एक कंपनी आहे आणि दे हॅव दिस आयडिया की त्यांनी खूप इंटरेस्टिंग फायनान्शियल एज्युकेशनचा प्रोग्राम बनवला आहे. हा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिसने अफिलिएट केलेला आहे आणि या प्रोग्राममध्ये त्यांना शाळेतल्या मुलांना खूप बेसिक सोप्या भाषेमध्ये ते पैशाचं महत्त्व आणि पैसे वाचवायचे कसे, इन्व्हेस्ट कसं करायचे, सेव्हिंग कसं करायचं, वॉन्ट्स आणि नीड्स काय आहेत, अशा सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी सुरेख व्हिडिओजमधनं ते शिकवतात. ठीक आहे. सो वी हॅव कोलॅबरेटेड विथ देम की आम्ही त्यांचा हा प्रोग्राम त्यांना एक्झिक्यूट करायला मदत करतो. वेअर वी ऑल्सो लुक आफ्टर द टीम, वेअर वी ऑल्सो मेक शुअर की तो शाळेमध्ये व्यवस्थित रन होतोय. सो मग इथे आम्हाला आमच्या पार्टनरकडून पण पेमेंट होतं. सो अशा पद्धतीचं पण मॉडेल आम्ही करतो. सो इफ यू हॅव अ ग्रेट आयडिया अँड इफ यू नो की ही आयडिया तुम्हाला ग्राउंडवर घेऊन जायची बट यू डोंट नो की याला अभ्यासक्रमात कसं बनवायचं आहे, याला लोकांपर्यंत घेऊन कसं जायचं आहे, then we are here. We will collaborate with you and we will help you to take it to people. आपण ज्यावेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. रुचिरा सावंत यांच्या बाबतीतही असं घडलं असणार. पण असं असतं ना की ज्या वेळेला इतर सगळी मुलं मास्टर्सला ॲडमिशन घेत होती किंवा ती कुठेतरी जॉब करत होती, त्यावेळेला मी घरी माझ्या आईवडिलांसमोर बसली आणि त्यांना असं म्हटलं की मला ना हा एक्सपेरिमेंट करून बघायचा आहे, तर मला 1 वर्ष हवं आहे. तर दॅट इज समथिंग रिअली ऑड, राईट? पण मला असं वाटतं की इफ यू नो की तुम्हाला काय करायचं आहे आणि ते का करायचं आहे, आणि जर तुम्ही तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन त्यांना ते समजावून सांगितलं तर सगळे पालक करत असावेत सपोर्ट. म्हणजे माझ्या पालकांनी केला सपोर्ट आणि माझ्या पालकांनी मला त्या एक्सटेंटपर्यंत सपोर्ट केला की आय टेल यू वन व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी की माझे एक मेंटर आहेत डॉक्टर जयदीप मुखर्जी. ते नासाच्या स्पेस ग्रँड कॉन्सोर्टियमचे डायरेक्टर आहेत आणि मी त्यांना कॉलेजला असल्यापासून ओळखते. ते माझे स्पेसमधले आधी मेंटर होते आणि जेव्हा मी ही कंपनी सुरू करायचं ठरवलं आणि या क्षेत्रात काम करायचं ठरवलं तेव्हा त्यांना माझा सह्याद्रीला जो इंटरव्ह्यू झाला होता त्याच्या थ्रू त्यांनी तो असा पुढे मागे करत बघितला. त्यात मी जे थोडं काही इंग्रजी वापरलं होतं ते पाहिलं आणि त्यांना कळलं की मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. मी त्यांच्याशी या विषयावर बोलले नव्हते कारण माझं असं मत होतं की ते तर मला स्पेसमध्ये मेंटरिंग करतायत, मग मी कशाला दुसरं काहीतरी त्यांना सांगून त्रास देऊ. पण मग त्यांचा मला स्वतःहून मेसेज आला. ते म्हणाले की मी पुढच्या वेळी भारतात आलो की आपल्याला भेटायचं आहे, बोलायचं आहे आणि तुम्हाला हे समजावून सांगायचं आहे. 25 डिसेंबरचा तो दिवस होता. आय स्टील रिमेंबर इट क्लिअरली. आम्ही असे समोरासमोर बसलो आणि त्यांनी मला खूप प्रश्न विचारले. म्हणजे तुला हे का करायचं आहे, तुला ह्यातले काय ग्लिचेस माहिती आहेत, तुला किती प्रॉब्लेम्स माहिती आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. 2-3 तास माझी अशी छान खरडपट्टी केल्यावर ते म्हणाले की आय थिंक यू नो युअर कॉज. आता मला तुला माझ्या बाजूने सांगायचं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की पुढले 3 वर्ष कदाचित लोकांना, कमीत कमी 3 वर्ष लोकांना नाही कळणार की तू काय बोलण्याचा प्रयत्न करते. आर यू रेडी फॉर दॅट? आणि माझं असं झालं 3 वर्ष जास्त मोठा पिरियड होतो. ते म्हणजे 3 वर्ष मोठा पिरियड आहे पण त्या 3 वर्षात लोकांना कळलं नाही तरी तुला काम करत राहायचं आहे. इट माईट हॅपन की यू वॉन्ट अर्न इन दॅट पिरियड. इट माईट हॅपन की लोकांना समजणारच नाही. लोक सांगतील तुला येऊन की तू वेडेपणा करते, तू तुझा वेळ घालवते, तू तुझी बुद्धी वाया घालवते, तू तुझं तरुण वय वाया घालवते, दिस इज युअर राईट टाईम. मग ते तुझ्या पालकांना सांगतील बऱ्याच गोष्टी. तू त्यासाठी प्रिपेअर आहेस तर तू आत्ता सुरुवात कर. कारण आणखी 1 वर्ष काम केलं जर तू बॅकआउट करणार असशील तर इट डझंट मेक सेन्स. कारण मग तू तुझं 1 वर्ष वाया घालवणार आहेस. तर जर तू ते 3-1 वर्षासाठी स्ट्रगल करायला रेडी असशील, कारण 3-1 वर्षांनंतर तो पिरियड येणार आहे जेव्हा लोकांना कळायला लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी, तेव्हा लोक या विषयावर बोलायला लागतील असा माझा अंदाज आहे. तर मग मला ना ते छान एक हे मिळालं. मग मी ते घरी जाऊन माझ्या आईबाबांना सांगितलं की असं सर सांगतायत. बाबा म्हणले जर सर म्हणतायत तर वी विल ट्रस्ट दॅट. आपण बघूया 3 वर्ष काय होतंय. नंतर देर वॉज दिस वन पॉईंट वेन आय वॉज रिअली फ्रस्ट्रेटेड की नाही होत आहेत गोष्टी व्यवस्थित. आणि देन ॲट वन पॉईंट यू ऑल्सो फील लाईक अरे किती घरून आपण मागणार आहोत ना इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली. पण आय रिमेंबर ॲट वन पॉईंट
जेव्हा मी असं की काय करायचं आहे असं विचार करत होते, तेव्हा माझ्या बाबांनी मला, माझ्या जयदीप सरांनी मला काय सांगितलं होतं याची आठवण करून दिली. आणि ते म्हटले की अगं ते तुला म्हटले होते की 3 वर्ष लागणार आहेत, कुठे झाली आहेत अजून 3 वर्ष, सो यू शुड स्टिक, आणि तू अजून तुझा तो हे दाखवला पाहिजे. किंवा बऱ्याचदा जेव्हा माझे प्रोग्राम्स असतात मॅनपॉवर कमी पडते आणि मग व्हॉलेंटियर्स तुम्ही प्रत्येक वेळी हायर पण नाही करू शकत, राईट. ज्यांचं बिझनेस स्टार्टिंगला असतात, एव्हरीवन नोज हाऊ वी सर्वाईव्ह. सो खूपदा माझ्या घरातली माणसं माझ्यासोबत माझे व्हॉलेंटियर्स म्हणून आले आहेत, राईट फ्रॉम द फर्स्ट सेशन. बऱ्याचशा गावागावातल्या खेडेगावातल्या शाळांमध्ये जेव्हा मी गेले आहे तेव्हा माझे बाबा माझ्यासाठी सपोर्ट म्हणून तिथे आले आहेत. बऱ्याचदा माझी बहीण माझ्यासोबत खूप ठिकाणी माझ्यासोबत आली आहे. आता तिने मला जॉईन केलं आहे. माझ्या घरात माझी मावशी असेल जिच्याकडे मी राहते, माझी आई असेल, मी केलेला प्रत्येक प्रयोग, म्हणजे मला एखादी नवीन आयडिया सुचली करिक्युलमची, प्रोग्रामची, की त्याचं पहिलं पायलट मी माझ्या आईसोबत तिच्या मुलांकडे आज पण करते आणि तितक्याच उत्साहाने ती त्याला सपोर्ट करते आणि ती त्यावरती तिचे इनपुट्स देते की हे असं मुलांना आणखीन चांगलं होईल. तर I think I am really blessed that I have that wonderful people around me आणि सगळ्यांना हा असा सपोर्ट मिळायला हवा असं मला वाटतं. स्वतः मराठी भाषेतून शिक्षण घेतलेलं असतानाही भाषिक वादाच्या पलीकडे जात रुचिरा सावंत यांचे हे विचार फार महत्त्वाचे आहेत. तुम्हाला जर इंटरनॅशनल लेवलवरती जायचं असेल तर इंग्रजी ही तुमची मुख्य भाषा असते संवादाची तिथे, ठीक आहे. तुम्ही लहानपणी जरी मराठी माध्यमात शिकलात तरी तुम्ही इंग्रजी शिकूच शकता. आता मी मराठी माध्यमाच्या, पूर्ण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. माझ्या आईवडिलांनी तो ठरवून घेतलेला निर्णय होता, कारण मी ज्या शाळेत शिकले त्या शाळेत इंग्रजी माध्यम पण होतं, राईट. पण त्यांनी ठरवलं होतं की मुलांना मराठी माध्यमातच पाठवायचं, कारण अकॉर्डिंग टू माय आई कॉन्सेप्ट समजणं सोपं होतं, अभ्यासाला कमी वेळ द्यावा लागतो, कारण ज्या भाषेत आपण ऐकतो त्याच भाषेत आपण अभ्यास करतो, त्यामुळे इतर बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करायला वेळ मिळतो. मी घरी येऊन शाळेचा अभ्यास कधी केला नाही, त्यामुळे मी कराटे करू शकले, मी भरतनाट्यम पूर्ण करू शकले, मी अबॅकस करू शकले, मी हे थिएटर करायचे, हे सगळं मला त्यामुळे करता आलं, कारण मला ऐकायचे माझ्याच भाषेत, त्यामुळे मला ते जमत होतं. पण माझ्या आईने हे पण केलं की जेव्हा आम्ही अगदी पहिलीत होतो तेव्हापासून आमच्या प्रत्येक समर टाईममध्ये आम्हाला दर दिवशी, म्हणजे समरची सुट्टी खूप मोठी असते, उन्हाळी सुट्टी, तर दर दिवशी आम्हाला एक कंपल्सरी दुपारचे 4 तास असायचे जे प्रॉपर प्लॅन्ड असायचे आणि त्यात 1 तास वाचनाचा, 1 तास इंग्रजी अभ्यासाचा आणि 1 तास बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठीचा राखीव असायचा. आणि जो हे सगळं पूर्ण करेल त्यालाच खेळायला ग्राउंडवर पाठवलं जायचं. तर त्यामुळे आम्ही इंग्रजी पण वेळेत शिकलो. आणि मला आठवतंय मी 5वीत असते वेळी आमच्याकडे अबॅकस युसीमास आलं होतं आणि ते पहिल्यांदा तेव्हा नव्यानं आलं होतं, राईट. तर आमच्या इथल्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ते होतं आणि बरीच मुलं तिथं चालली होती. तर माझ्या वडिलांनी त्याविषयी ऐकलं, ते खूप एक्साईट झाले, कारण आम्ही सगळं नवीन ट्राय करायचो. त्यांनी येऊन आम्हाला सांगितलं, आम्ही खुश झालो. आम्ही हो म्हटल्यावर बाबा ॲडमिशन घ्यायला गेले, तर तिथे आम्हाला त्यांनी परवानगी नाकारली, म्हणजे ॲडमिशन नाकारलं की तुमची मुलं मराठी माध्यमात आहेत, मग आम्ही त्यांना कसं ॲडमिशन देणार. तर माझे बाबा म्हणाले मी त्यांचे पहिल्या याचे पूर्ण पैसे भरणार आहे आणि त्यांना पहिल्या दिवशी घेऊन येणार आहे. जर त्यांना नाही कळलं तुम्ही काय शिकवताय तर मी पैसे परत नाही घेणार, मी मुलांना घेऊन जाणार परत. पण तुम्ही मराठीत नाही बोलायचं, तुम्ही इंग्रजीतच बोलायचं. आणि गणितात काय इंग्रजी मराठी असतं, ते सारखंच असतं. तर आम्हाला ते कळलं आणि एंडला तो पूर्ण प्रोग्राम कंप्लीट करणारी जी काही मोजकी मुलं होती त्या मुलांमध्ये आम्ही होतो. त्यामुळे मला असं वाटतं की भाषेचा अडसर किंवा अवडंबर असं दोन्ही आमच्या घरात कधीच झालं नाही. दोन्ही भाषांना तितकंच महत्त्व दिलं गेलं. शाळेत आमचे एक ट्रस्टी होते बापट सर म्हणून, त्यांनी 7वी पासून आमच्यासाठी एक्स्ट्रा इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठीचे वर्ग सुरू केले होते, ज्यात ते ग्रामर द्यायचे आणि मग इंग्रजीत तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही लिहिलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा मी 7वीत असल्यापासून इंग्रजी वाचायला सुरुवात केली, रवींद्रनाथ टागोर यांचं 12 बेस्ट स्टोरीजचं एक पुस्तक आहे, बेस्ट ऑफ टागोर्स, ते पुस्तक मी वाचलेलं पहिलं इंग्रजी पुस्तक होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कोणत्याही भाषेत शिकत असलात, तुम्ही मातृभाषेत शिकल्याचे अनेक फायदे आहेत, पण म्हणून आपण इंग्रजीला टाळून पण चालणार नाही आहे. आणि जेव्हा आपण इंग्रजी भाषेत जर का आपण आपला अभ्यास करतोय
तर मग मातृभाषेत शिक्षण मातृभाषेचे पण काही वेगळे वेगळे फायदे आहेत, तर त्याचं आपल्याला छान बॅलन्स करता आलं पाहिजे वादात जाण्यापेक्षा. आणि आय हॅव एक्सपिरियन्स दॅट. मला कुठेच त्याचा प्रॉब्लेम नाही आला. बट आय वुड ऑल्सो से की मी 11वी-12वीला असताना माझी एक मैत्रीण होती रिती म्हणून, ICSCची. तर तिला असं लक्षात आलं की जेव्हा खूप फास्ट बोलणारी माझ्या आजूबाजूला लोक असली की मी हिंदीत बोलायचे. मग तिने मला सांगितलं की चल रुचिरा, आजपासून फक्त इंग्रजीतच बोलायचं. कारण इंग्रजी बोलण्यासाठीचा मूळ पॉईंट हाच असतो की आपल्याला आत्मविश्वास नसतो. मराठी आपण चुकीचं बोलतोच की कितीदा. आता मी बोलताना किती चुकीचं बोलले असेल, पण आपण कॉन्फिडेंटली बोलतो. तेच इंग्रजीत आपण विचार करायला लागलो त्या भाषेमध्ये की आपण मग कॉन्फिडेंटली त्यातही बोलायला लागू. तर ती मला म्हणाली की आपण सुरू करूयात. 11वी-12वी आम्ही दररोज फक्त इंग्रजीत आपापसात बोलायचो. त्यानंतर मी फ्लुएंटली इंग्लिश बोलायला लागले. म्हणजे मी काही खूप ग्रेट इंग्लिश बोलते असं नाही, पण मी बेसिक इंग्रजी लिहू वाचू शकते, इंग्रजीत लेख लिहिता येतात. आणि कुठल्याही देशात गेले आणि कुठल्याही प्रकारे इंग्रजी बोलणारा माणूस समोर बसला तर तो काय बोलतोय हे कळू शकतं आणि त्याच्याशी संवाद साधता येतो. इतकं इंग्रजी मला कळतं. स्टार्टअप आणि चॅलेंजेस हे सूत्र काही वेगळं नाहीये आणि रुचिरा सावंत यास अपवाद नाहीत. अरे आव्हानं तर दररोज येतात. स्टार्टअप फाउंडर को क्या पूछना, दर दिवशी नवीन आव्हान असतं. पण आय थिंक बेसिक पहिलं आव्हान तर हेच होतं की लोकांना समजावून सांगणं की मी काय करण्याचा प्रयत्न करते. इव्हेंच्युअली आत्ता मला वाटतं 5-6 वर्षांनंतर मला आता लोकांना काय सांगायचं हे समजायला लागलंय. पण यात मला असंही वाटतं की सुरुवातीला कदाचित मलाच समजत नव्हतं की माणसांना त्यांच्या भाषेत समजावून काय सांगायचं. मी जार्गन्स खूप वापरत होते. मी डिझाईन थिंकिंग शिकवायचं, इनोव्हेशन करायचं असं सगळं म्हणत होते. जर मी त्याला आणखी सोप्या भाषेत तेव्हाच तोडलं मोडलं असतं तर कदाचित मी लोकांना ते एक्सेप्ट करण्यासाठी प्रवृत्त करू शकले असते, मे बी, असं मला आत्ता वाटतं. सो आय एम नॉट ब्लेमिंग एनीवन, पण लोकांना समजावून सांगायला बराच वेळ गेला. अजूनही बऱ्याच जणांना मी काय करते एक्झॅक्टली हे नाही समजत आणि आय एम नॉट ब्लेमिंग देम. मे बी आय नीड टू सिम्प्लिफाय इट फर्दर आणि आय विल ट्राय अँड वर्क ऑन दॅट. दुसरा प्रॉब्लेम हा पण असतो की बऱ्याचदा ज्या डोमेनमध्ये मी काम करते त्या डोमेनला एक टोटल आयलंड सारखं एक वेगळं बेट म्हणून त्याकडे बघितलं जातं. आणि मग जेव्हा तुम्ही शाळेमध्ये इनोव्हेशन विषयी बोलायला जाता, रिसर्च विषयी बोलायला जाता, काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी बनवण्याविषयी बोलायला जाता, तेव्हा असं होण्याची शक्यता असते की याचा आणि अभ्यासाचा काय संबंध असं वाटू शकतं, राईट. तर त्यामुळे मग शिक्षक त्याला किंवा विद्यार्थी त्याला, पालक, इन्स्टिट्यूशन्स त्याला एक्सेप्ट करण्याचं प्रमाण कमी असू शकतं. सो तो जो ब्रिज आहे ना की हा तुमच्या शिक्षणातलाच भाग आहे, तर ह्याला शिक्षणासोबत मर्ज करणं हे पण एक छान आव्हान आहे. ते इंटरेस्टिंग आव्हान आहे. पण दुसरं आव्हान काय, एक आव्हान मला खूप वेगळं असं वाटलं की काही वेळेला आपलं वय लहान आहे म्हणून किंवा मग तुम्ही जेव्हा मेन डॉमिनेटिंग डोमेन्समध्ये असता किंवा रूममध्ये असता तेव्हा मग तुम्ही एक लहान वयाची मुलगी आहात म्हणून खूपदा सुरुवातीला तुम्हाला सिरियसली नाही घेतलं जात. तर मग तुम्हाला त्यांनी सिरियसली घ्यावं यासाठी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग पद्धतीने ते प्रूफ करून दाखवावं लागतं. बऱ्याचदा असे काही इंटरेस्टिंग, खूप नाही पण असे काही इंटरेस्टिंग एक्सपिरियन्सेस आलेत. पण प्रत्येक वेळेला त्यावेळी यू शुड नो हू यू आर अँड व्हॉट यू स्टँड फॉर. मग त्यावेळेला जर तुम्ही स्वतःसाठी तिथे स्टँड घेऊ शकलात आणि तुम्ही तिथे गडबडून न जाता फर्मली तुम्ही तिथे जर बोलू शकलात तर मग नंतर टेबल्स टर्न होतात. सो असे खूप इंटरेस्टिंग आव्हानं आहेत. आणि खूपदा एज्युकेशन डोमेनमध्ये पेमेंट्स करणं हा जो एक प्रकार असतो की आपल्याकडे असं वाटतं की तुम्ही एज्युकेशनमध्ये काम करताय म्हणजे तुमची NGOच असणार, राईट. सो वेन यू से आय हॅव अ फॉर प्रॉफिट इट बिकम्स व्हेरी इंटरेस्टिंग टू सी की लोक त्याला कसा रिस्पॉन्स देतात आणि लोकांचे एक्सप्रेशन्स कसे चेंज होतात. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी डिफरंट आव्हान जे आम्हाला तिथे असतं. रुचिरा सावंत यांचा स्टार्टअप शिक्षण क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडवू शकतो. त्यामागचं कारण रुचिरा सावंत यांच्याकडूनच समजून घेऊ. हे बघ, कसं आहे की आत्ता आपण ज्या जगाच्या दिशेने जातो आहोत ते एक खूप वेगळं जग आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम दर 2 वर्षांनी फ्युचर ऑफ वर्क नावाचा एक रिपोर्ट आणतं आणि त्या रिपोर्टमध्ये ते जगभरातल्या गव्हर्नमेंट्स बरोबर
MNCs बरोबर आणि डिसिजन मेकर्स बरोबर संवाद साधून पुढल्या 5 वर्षांमध्ये जॉब्सचं स्वरूप कसं असणार आहे, आपल्याला कशा प्रकारचे लोक लागणार आहेत याचा पूर्ण ते आढावा घेतात. तुम्हाला गंमत सांगते, दर 2 वर्षांनी हा रिपोर्ट येतो आणि त्यात ते पुढच्या 5 वर्षांविषयी बोलतात, पण तरी दर 2 वर्षांनी पुढल्या 5 वर्षांचं त्यांचं जे प्रेडिक्शन असतं त्यात भयंकर तफावत येते. हे का होतंय? कारण जग खूप फास्ट पेस्टमध्ये चाललंय. ठीक आहे. आता इंटरनेटमुळे आणखी बऱ्याच गोष्टींमुळे जग खूप जवळ आलंय. आपण ज्याला वसुधैव कुटुंबकम वगैरे म्हणतो ते आता खऱ्या अर्थानं खरं आहे. म्हणजे त्यांच्यात किती वाद आहेत, कोणते देश आपापसात वाद करतात हा वेगळा मुद्दा, पण जग एकमेकांच्या खूप जवळ आहे. त्यामुळे आता आपल्याकडचा कुठल्या तरी आदिवासी पाड्यातला मुलगा पण कुठल्या तरी प्रगतिशील देशातल्या एका मेट्रो सिटीतल्या मुलासोबत कॉम्पिटिशनमध्ये आहे. कारण ही सगळी मुलं, ही सगळी लोक एकाच प्रकारच्या किंवा एकाच जगातल्या जॉबसाठी, एकाच जगातल्या गोष्टींसाठी कॉम्पिटिशन करतायत किंवा स्वतःला प्रिपेअर करतायत. जेव्हा आपण खऱ्या जगात प्रवेश करतो, आपल्या सगळ्या शिक्षण पूर्ण करून किंवा आपलं जे कम्फर्ट झोन आहे त्यातून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा ते जग खूप वेगळं असतं. तिथे तुम्हाला काही बेसिक स्किलसेट्स लागतात आणि येणाऱ्या जगाच्या दृष्टिकोनातून जे स्किलसेट्स आहेत, ज्याला आपण 21st सेंचुरी स्किलसेट्स म्हणतो, ज्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, रिअल वर्ल्ड अंडरस्टँडिंग, एम्पथायझिंग, त्यानंतर ग्लोबल सिटिझनशिप, असे अनेक गोष्टी येतात, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, त्या गोष्टी ज्या फक्त माणूस करू शकतं, ज्या AI रिप्लेस नाही करू शकत, त्या सगळ्या गोष्टी. राईट. तर हे सगळे स्किल सेट्स मुलांमध्ये जेव्हा ती मुलं शाळेत आहेत तेव्हाच आपण डेव्हलप करू शकतो. कारण जसजसं आपण मोठे होणार तसं आपण आणखी रिजिड होत जाणार. बरोबर. आता शिक्षण हा त्यासाठीचा एक सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे, कारण मुलं सगळ्यात जास्त वेळ शाळेत घालवत असतात. एक दुसरा खूप महत्त्वाचा मुद्दा की जर आपण शिक्षण संस्थांचा एकूण जो आलेख आहे तो पाहिला तर पूर्वी, आता पर्टिक्युलरली मी पण जेव्हा शाळेत होते, मला काही माहिती जरी हवी असेल, मला प्रश्न जरी पडला तरी माझा पहिला सोर्स माझे आईबाबा होते. त्यांना माहीत नसेल तर मी शिक्षकांकडे विचारायचे आणि त्यांना पण माहीत नसेल तर शनिवारी मी कम्प्युटर ऑन करायचे आणि त्यावर गुगल करायचे. आता आपल्याकडे उलट झालंय. ठीक आहे. नाही, गुगल करण्याआधी मी पुस्तकं शोधायचे लायब्ररीत जाऊन आणि मग गुगल करायचे. ठीक आहे. आता आपण काय करतो, आता आपण आधी गुगल करतो, गुगलवरती आपल्याला तेवढंच उत्तर मिळतं आणि त्यामुळे मग आपण आणखीन मागच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या आपण करतच नाहीत. सो वी आर नॉट सर्चिंग फॉर एनिथिंग. मग शिक्षकांवरती आपला जो डिपेंडन्स होता प्रश्न विचारण्यासाठीचा, माहितीसाठीचा, तो आता राहिलाच नाहीये. मग शिक्षकांची भूमिका बदलते. शिक्षक हे आता फक्त माहिती देणारा स्रोत नाही आहेत, तर शिक्षकाचा रोल आहे मुलांना त्यांच्याकडे जो इन्फॉर्मेशनचा ओव्हरफ्लो आहे त्याला मॅनेज कसं करायचं हे शिकवणं आणि त्यातून त्यांना काय हवंय ते घ्यायला शिकवणं. हे जर आपल्याला शिकवायचं असेल तर आपल्याला मुलांना विचार करायला शिकवायला पाहिजे. मग विचार करायला शिकवतोय म्हणजे आपण काय करतोय, तर मी जे स्किल सेट सांगते तुला, जसं की इनोव्हेशन एज्युकेशन झालं, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग झालं, सोशल अंडरस्टँडिंग झालं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शाळेत वर्गात अभ्यासक्रमात ॲड होतील, जेव्हा मी इतिहास शिकवत असते वेळी त्यावेळच्या प्रॉब्लेम्सविषयी बोलेन आणि त्यांना मी आताच्या प्रॉब्लेम्स बरोबर कनेक्ट करायला लागेन. जेव्हा विज्ञानातल्या एखाद्या टेक्नॉलॉजीविषयी बोलते वेळी मी त्या टेक्नॉलॉजी तू आत्ता कुठेवर वापरू शकतो हे मुलांना विचारायला लागेन, तेव्हा मुलं त्याला कनेक्ट करतील. सो हा जो ब्रिज आहे ना तो खूप कठीण नाही आहे. आपण त्याला कठीण केलं आहे कारण आपल्याला वाटतं की हे 2 वेगळे आयलंड आहेत, पण ते एक संध आहे. आपल्याला फक्त आपण जे आतापर्यंत वेगवेगळं बोलत होतो त्याला एकत्र कसं आणायचं एवढंच समजून घ्यायचं आणि बोलायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते खूप क्रुशियल आहे. शिक्षकांचं, मुलांचं, शिक्षण संस्थांचं आपापसातलं जे नातं आहे, पालकांचं यांच्यासोबतचं जे नातं आहे ते मेंटेन करण्यासाठी पण ते खूप गरजेचं आहे. मला विचारायचं होतं की तुम्ही कुठे बघताय पुढच्या 5 वर्षांमध्ये तुमचं काम, तुमचं ऑर्गनायझेशन या पुढच्या 5 वर्षांमध्ये? पुढच्या 5 वर्षांमध्ये ओके. सो आय डेफिनेटली सी की आमचं जे ऑर्गनायझेशन आहे ते फक्त भारतात नाही, आता आम्ही भारतातल्या बऱ्याच राज्यांमध्ये थोडं छोटं काम करतो. तर मला बघायचं की पहिल्या 5 वर्षात आम्ही भारतामध्ये जवळपास सगळ्या राज्यांमधल्या शिक्षण संस्थांना सपोर्ट करू शकू जे आमच्या इनिशिएटिव्स थ्रू.
आणि ॲज आय हॅव ऑलरेडी सेड, बिकॉज वी वर्क इन इनोव्हेशन सेक्टर, मला असं नाही म्हणायचं की माझ्याकडे आत्ता असणारा एक प्रोग्राम आहे त्याला घेऊन मला या सगळ्यांबरोबर काम करायचं आहे. मला हे माहिती आहे की आम्हाला इनोव्हेट करत राहण्याची गरज आहे जर मला इनोव्हेशन प्रमोट करायचं असेल तर. सो आय थिंक की येत्या 5 वर्षात भारतामध्ये जर कोणत्याही शिक्षण संस्थेला, मग ती एक आदिवासी पाड्यात असणारी शिक्षण संस्था असू देत किंवा एखाद्या मेट्रो सिटीमधली एक छान जिच्याकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे अशी शिक्षण संस्था असू देत, त्यांना जर तिथे काहीतरी इनोव्हेशन करायचं आहे, त्यांना तो जो मी म्हणते तो ब्रिज तयार करायचा आहे, तर त्यांना आमची आठवण झाली पाहिजे. आम्ही तिथे त्यांच्यासाठी असलं पाहिजे. आय बिलीव्ह इन मेकिंग पीपल इंडिपेंडंट. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक वेळी मी तुमचा तिथे आधार म्हणून उभं असण्यापेक्षा मी तुम्हाला तितकं इक्विप केलं पाहिजे की पुढच्या वेळी तुम्ही तुमचं डिसिजन स्वतः घेऊन त्या गोष्टी करू शकला पाहिजे. तर मला आणखीन काही वर्षात, 5 वर्षात अशा ॲटलिस्ट काही 1000 इन्स्टिट्यूशन्सना मी इंडिपेंडंट केलेलं बघायचं आहे, रादर दॅन ते माझ्यावर डिपेंडंट असण्यापेक्षा, सो दॅट मी जे इंडिपेंडंट नाही आहेत त्यांना आणखीन इंडिपेंडंट करण्याकडे फोकस करू शकेल. ग्लोबल शेपर्सबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? चला रुचिरा सावंत यांच्याकडून याबद्दल अधिक जाणून घेऊ. ओके, सो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम विषयी तुम्ही ऐकलं असेल, राईट? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं तरुण नेतृत्वांसाठीचं ते एक नेटवर्क आहे ज्याला ग्लोबल शेपर्स असं म्हणतात. आणि बऱ्याच वर्षांपूर्वी जगभरातल्या देशांमध्ये त्यांनी सिटी वाईज चॅप्टर्स सुरू केले, कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे फाउंडर आहेत प्रोफेसर क्लॉज श्वॉब, त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपल्याला भविष्यामध्ये चांगले लीडर्स हवे असतील तर त्यांना आपण तरुणपणात तयार करणं गरजेचं आहे. मग हे तरुण विद्यार्थी कोण? तर वयवर्ष 18 ते 30 वयोगटातले तरुण जे धडपडतायत, जे प्रयत्न करतायत की आपल्याला काहीतरी बदल घडवून आणायचा आहे. मग त्यांनी आता जगभरातल्या 150पेक्षा जास्त देशांमध्ये 550पेक्षा जास्त शहरांमध्ये आपले चॅप्टर्स आहेत. आणि हे जे प्रत्येक चॅप्टर असतं ते त्या एरियामध्ये राहणारे जे यंग लीडर्स आहेत त्यांच्यापासून बनलेलं असतं. ते एका प्रोसेस थ्रू जातात आणि त्यांचं सिलेक्शन होतं आणि त्यानंतर हे सगळे लोक एकत्र येतात आणि ते त्यांच्या त्या चॅप्टरसाठी, त्यांच्या शहरासाठी, ज्या शहरात ते इलेक्ट झालेत, एकूणच त्यांच्या देशासाठी आणि मग अखंड जगासाठी एकत्र येऊन काम करतात. सो आय हॅव बीन पार्ट ऑफ दिस कम्युनिटी फॉर लास्ट 3.5 years आणि इट्स रिअली अ फुलफिलिंग एक्सपिरियन्स. सोशल ऑन्टरप्रिन्युअर म्हणून समाजात वावरत असताना अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. आज सकाळीच मी एका शाळेत गेले होते. त्या शाळेत मी 2019 साली गेले होते, जेव्हा आम्ही नुकतं आमचं काम सुरू केलं होतं. आणि त्या शाळेच्या ज्या ट्रस्टी आणि मुख्याध्यापिका होत्या तेव्हाच्या, त्यांनी माझ्या पहिल्या वर्कशॉपला त्या आल्या होत्या आणि त्या खूप इन्फ्लुएन्स झाल्या, म्हणून मग त्यांनी मला तेव्हा त्यांच्या शाळेत आम्ही काही काम केलं होतं. आणि आज मी इतक्या वर्षांनी त्या शाळेमध्ये एका दुसऱ्या प्रोग्रामच्या निमित्ताने गेले आणि त्या शाळेतले सगळे शिक्षक मला अगदी व्यवस्थित ओळखत होते आणि ते मला त्या दिवशीच्या स्टोरीज सांगत होते. सो दॅट वॉज सो फुलफिलिंग अँड ओव्हरवेल्मिंग की तुम्ही कधी आले होते, तेव्हा आपण काय काय केलं होतं, तुम्ही काय खाल्लं होतं, इथपासून त्यांना लक्षात होतं. आणि आपण इतक्या माणसांच्या इतक्या डिटेलमध्ये लक्षात राहणं इज अ बिग डील, राईट? एक असं कधीतरी इनबॉक्समध्ये मेसेज येतो की आमचे कोणीतरी स्टुडंट्स असतात ज्यांनी त्यांचा स्वतःचा स्टार्टअप सुरू केला आहे, आमच्याकडे त्या सोशल आयडियावर काम करत होते आणि मग त्या आयडियाचं रूपांतर आता एखाद्या स्टार्टअपमध्ये झालं आहे. कोणीतरी शिक्षक असतात ज्यांना त्यांना वाटत नसतं की दिस इज समथिंग, दिस इज नॉट द टाईम वेअर वी बिलॉंग, कारण त्यांना टेक्नॉलॉजी नाही कळत आहे, बाकी गोष्टी नाही कळत आहेत. पण नाव दे आर व्हेरी क्लोज टू देअर स्टुडंट्स आणि बिकॉज आफ्टर आर ट्रेनिंग. आणि मग ते कधीतरी असं खूप ओव्हरवेल्मिंग मेसेज पाठवतात. माझ्या वाढदिवसाला काही म्हणजे शिक्षक आमच्याकडे होते किंवा माझे बरेचसे स्टुडंट्स ज्यांना मी ट्रेन करते, माझ्या वाढदिवसाला पत्र पाठवतात, ते त्यांचे स्केचेस बनवून पाठवतात, चित्र काढून पाठवतात. आणि सगळी मुलं जगभरात वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहणारी आहेत. यातल्या कितीतरी जणांना मी कधीच भेटलेले नाही आहे. पण इट्स नॉट जस्ट अबाउट वॉट वी गेट फ्रॉम देम, बट इट इज ऑल्सो अबाउट तो जो चेंज आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळतो. एक खूप इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स आहे.
माझा जो डेस्क आहे घरी, त्या डेस्कच्या पाठीमागे मी एक पेंटिंग लावलं आहे आणि त्या पेंटिंगची ती स्टोरी आहे. तर कोविडच्या काळात मी एक ऑनलाईन सेशन घेत होते, ऑनलाईन इनोव्हेशन बुटकॅम्प होता आणि तो चांगला महिनाभराचा कार्यक्रम होता. तर आय बिलीव्ह की आपण प्रत्येक माणूस युनिक असतो, राईट. सो आपल्या प्रत्येकाचे काही युनिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि स्ट्रेंथ असतात. जर आपल्याला त्या माहीत झाल्या तर त्याचा उपयोग आपण आपल्या इनोव्हेशनमध्ये किंवा आपल्या कोणत्याही कामात खूप व्यवस्थित करू शकतो. सो आमच्या सगळ्या प्रोग्रामचा पहिला जो भाग असतो तो आयडेंटिफाईंग युअर स्ट्रेंथ आणि आयडेंटिफाईंग युअर सेल्फ, हू यू आर असतो. तुमची स्टाईल आयडेंटिफाय करायची, की इनोव्हेशन म्हणजे प्रत्येक वेळी प्रोजेक्ट बनवणं नसतं. कोणीतरी पेपर लिहेल, कोणीतरी एखादं स्किट पण करेल, तेही इनोव्हेशनच असेल, तेही प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी असूच शकेल. सो 8 वर्षाचा तो मुलगा होता आमच्याकडे आणि कोविडच्या काळात, म्हणजे त्यापूर्वी तो पेंटिंग करायचा, त्याने कोविडच्या काळात पेंटिंग बंद केलं होतं आणि त्याचे पालक खूप टेन्शनमध्ये होते त्यामुळे. आणि वी हॅड नो आयडिया अबाउट दिस, ॲब्सोल्युटली नो आयडिया. आणि तो ना माझ्या सेशनला आला. सुरुवातीला मला म्हटला मी लिहितो, मग स्टोरी सांगतो. त्याने काही नाही केलं. म्हटलं ओके फाईन. आणि माझी जी पेडगॉजी आहे ती खूप स्टुडंट सेंट्रिक आहे. तर मी प्रत्येक मुलाच्या मनाने तसं त्याला चेंज करत राहते. आणि काही दिवसांनी मग त्याने एक पेंटिंग करून आणलं. मग तो दररोज पेंटिंग करायला लागला. त्याने एक यूट्यूब चॅनल बनवलं, त्यावर तो पेंटिंग करत होता. आणि मग त्याचा वाढदिवस होता. तर त्याच्या वाढदिवसाच्या आधी त्याच्या आईनं मला एक दिवस फोन केला. तर त्याच्या आईनं असं सकाळी मला फोन केला होता आणि मग ती मला फोनवर म्हणाली की रुचिरा काय केलं नक्की. म्हटलं मला भीती वाटली. म्हटलं आता मी काय केलं होतं. तर त्यांनी असं सांगितलं की माझा मुलगा पेंटिंग करायला लागला आहे परत. मी म्हटलं म्हणजे. तर ते म्हटले सेशन तर पेंटिंगचं नव्हतं, तो इनोव्हेशन सेशनला आला होता, पण माझ्या मुलाने कोणी फोर्स न करता स्वतःहून पुन्हा पेंटिंग सुरू केलं आहे. आणि मग मला ती हिस्ट्री समजली. त्यानंतर त्याने खूप पेंटिंग्स केल्या. त्यातलं त्याने एक खूप मोठं पेंटिंग माझ्यासाठी केलं. त्याच्या वाढदिवसाला मग मी त्याला एक लेटर पाठवलं होतं. त्याचं उत्तर म्हणून त्याने त्याच्या आयुष्यातलं पहिलं पत्र लिहिलं, इंक पेन पहिल्यांदा वापरून. आणि माझ्या घरी एकदा भर पावसात एक मोठा कार्टन आला आणि त्या कार्टनमधनं एक खूप अमेझिंग पेंटिंग आणि त्याच्याबरोबर ते पत्र आलं. दॅट वॉज लाईक व्हेरी ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स फॉर मी, की ते आपल्यासाठी खरं प्रोत्साहन असतं वेन यू सी दोज लाईफ चेंजिंग. आणि दॅट टू अनइंटेन्शनली. मी काही ठरवून केलेलं नव्हतं, पण ते झालं. आणि असे खूप एक्झाम्पल्स आहेत. ते माझ्यासाठी खरं मोटिवेशन आहे. रुचिरा सावंत यांनी तरुणांसाठी दिलेला हा मेसेज फार महत्त्वाचा आहे. सी आय थिंक कसं आहे माहिती आहे का, मी स्वतः एक तरुणांच्याच गटात येते, राईट. सो मी कोणाची बाजू नाही घेणार किंवा मी कोणाच्या अपोजिट काही नाही बोलणार. पण मला असं वाटतं की प्रत्येक जनरेशनमध्ये जेव्हा नवीन जनरेशन येते तेव्हा आधीच्या जनरेशनला नवीन जनरेशनचे काही प्रॉब्लेम्स दिसतात आणि ते प्रत्येक जनरेशनचे वेगळे असतात, कारण त्यावेळेचा काळ, आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. जसं तुम्ही म्हणताय की खूप फंड घेऊन मग ते चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत, कामात दिरंगाई करणारे लोक आहेत, स्वप्नांना सिरियसली न घेणारे लोक आहेत, असं एक्सेट्रा एक्सेट्रा. तसंच मला वाटतं की खूप इन्स्पायरिंग लोक पण आपल्या अवतीभोवती तरुण आहेत. आणि समाजाचा तो एक छान मेजर चंक आहे जो खूप मेहनत घेतो. ग्लोबल शेपर्स नेटवर्कमुळे असेल किंवा माझ्या कामामुळे असेल, मी खूप इन्स्पायरिंग मुलांना भेटले. मी शाळेत जाणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना त्यांच्या इनोव्हेशन प्रोजेक्ट्समध्ये, रिसर्च पेपर्समध्ये मेंटरिंग करते. तर मी 9वी-10वीची मुलं पण 2-2 रिसर्च पेपर्स लिहिलेली आहेत आणि इनोव्हेशन केलेलं आहे हे बघते आहे. त्याच वेळेला एका हाती 4-4 कंपन्या खूप सहज चालवणारे आणि ते सगळं करून समाजासाठी खूप करणारे अनेक मित्रमैत्रिणी माझे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा हे सगळे लोक जे खूप चांगलं काम करतायत, तरुणांचा हा जो गट आहे, ते जेव्हा स्पॉटलाईटमध्ये येतील तेव्हा जे तरुण कदाचित त्यांना ती दिशा मिळाली नाही आहे किंवा ते अजूनही चाचपडत आहेत, त्यांना त्यांच्याकडून ते इन्स्पिरेशन मिळू शकेल. मला असं वाटतं की आपण कशावर फोकस करायचा आहे आणि काय दाखवायचं आहे ज्यामुळे काहीतरी मिळेल, हे खूप महत्त्वाचं आहे. 7वीत आपल्याला
मराठीत एक धडा होता डॉक्टर कलामांच्या एका स्पीचमधला, आय बिलीव्ह पत्र होतं मला वाटतं ते, प्रत्येक भारतीयाला किंवा कुणाला तरी. आणि त्या पत्रात ते असं म्हणतात की ते एका कुठल्या तरी देशात गेले होते, तिथे तेव्हा बॉम्बस्फोट झाले होते, पण पहिल्या पानावरती तिथे वाळूत पण आणि वाळवंटात पण शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याविषयी भरभरून लिहिलं होतं आणि आतल्या पानावर त्या नरसंहाराची बातमी आली होती. त्यामुळे जेव्हा त्यांनी पेपर वाचणारा ते जे हायलाईट होती ते तो शेतकरीच होता, त्यामुळे अनेकांना ती प्रेरणा मिळाली. सो व्हॉट आर वी हायलाइटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड whom are we highlighting? If we can highlight these people, then I think other people will find their way. प्रत्येक नकारात्मकतेला पुरून उरेल एवढी सकारात्मकता रुचिरा सावंत यांच्याकडे आहे. बट या सकारात्मकतेचं गुपित काय आहे? आय एम नॉट शुअर अबाउट दिस. मला खूप जण हा प्रश्न विचारतात, पण मला असं वाटतं की वेन यू मीट अ लॉट ऑफ पीपल तेव्हा तुम्हाला खूप वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह समजायला लागतात. माझ्या सुदैवाने मी खूप प्रकारच्या माणसांना भेटले. म्हणजे एक साधं उदाहरण सांगते. माझी आई पाचबावडी नावाच्या एका एरियामध्ये, मालाडमध्ये मी लहान असताना शिकवायला जायची. तिथे तिचं सेंटर होतं. तर आम्हाला वर्षातनं 1-2दा ती घेऊन जायची सोबत आणि तिथे जे स्टुडंटचं घर असायचं तिथे कोणाच्या तरी आम्ही घरी तो पूर्ण दिवस राहायचो. तर त्या घरामध्ये आमच्या बाथरूम इतकं ते अखंड, म्हणजे त्यांचं पूर्ण घर असायचं ज्यात इतकी माणसं राहायची, ते सगळं करायचे. आईने किंवा बाबांनी किंवा घरात कुणीच आम्हाला बघा ते कसं जगतायत असं सांगितलं नाही. वी जस्ट लिव्ड इट अँड वी केम बॅक, राईट. आणि मग बघा ती मुलं यातून कशी शिकतायत आणि काय करतायत, राईट. सो वी वर ऑलवेज टॉट टू काउंट आवर ब्लेसिंग्स इन अ वे. मला आठवते आमची 10वीची परीक्षेचा रिझल्ट लागल्यावर आम्ही असं बाहेर उभे होतो आणि आईचे काही स्टुडंट्स आले होते आणि मग त्यातल्या कुणाला तरी पुढे काहीतरी वेगळं शिकायचं होतं, पण ड्यू टू XYZ रिझन्स कुडंट डू दॅट. तर मग माझे बाबा मला सहज बोलता बोलता म्हणाले की हे बघ, असं काहीतरी करायचं की नॉट फॉर एव्हरीवन, पण ॲटलिस्ट असं एका माणसाला तुम्हाला ॲटलिस्ट सपोर्ट करता आला पाहिजे ज्याला असं काहीतरी करायचं आहे. सो मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची कोणती बाजू तुम्हाला बघायला शिकवलं जातं आणि ती कशी बघायला शिकवलं जातं ते खूप मॅटर करतं. आणि मला माणसं भेटली ज्यांनी मला ते तसं दाखवलं. आणि आफ्टर मीटिंग अ लॉट ऑफ पीपल आय ऑल्सो थिंक की मला खूप वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचे मिळाले. खूप लवकरच्या वयात त्या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली म्हणूनही असेल कदाचित. पण मी प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला छान ट्रीट करणारी, छान वागवणारी माणसं पाहिली आहेत. त्यामुळे आय हॅव सीन दिस ॲज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ ऑफ लॉट ऑफ पीपल. त्यामुळे माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी काहीतरी खूप वेगळं नाही आहे. दिस इज समथिंग दॅट आय हॅव सीन पीपल डुईंग म्हणून मी ते करते आहे. सो इट इज जस्ट लाईक आय एम जस्ट पार्ट ऑफ दॅट चेन, आय थिंक, थॉट प्रोसेसची. इनोव्हेशन क्षेत्रात आपण कुठेतरी मागे पडतोय का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. सी द थिंग इज, आपण कंपॅरिझन थोडं बाजूला ठेवूया. आपण एका ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्हने बोलूयात. आपल्याकडे खूप चांगली आणि खूप मोठी, आपल्या लोकसंख्येचा खूप मोठा भाग हा तरुण आहेत, बरोबर. आणि जर आपण आत्ताचं आपल्या भारतातल्या करिअर पर्स्पेक्टिव्हकडे बघितलं तर बऱ्याचसं इनोव्हेशन ओरिएंटेड काम आपले लोक करतायत. नो डाऊट आपण आणखीन बरंच काम करू शकतो. पण मी एक गंमत सांगते. मी एप्रिलमध्ये दिल्लीला गेले होते आणि DSTच्या एक ऑफिसर आहेत आणि हर पोझिशन इज इक्विवॅलंट टू डेप्युटी डिरेक्टर. आणि त्या माझे लोकसत्तातले कॉलम बरीच वर्ष वाचायच्या. तर मग आम्ही भेटलो आणि आम्ही गप्पा मारायला लागलो. आणि गप्पांमध्ये त्यांनी मला खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या, जसं रिसर्चसाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावं म्हणून इतके अमेझिंग इनिशिएटिव्स घेतले गेले आहेत, ग्रांट कसे दिले गेले आहेत. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला त्याविषयी माहितीच नाही आहे, त्यामुळे ते युटिलाइजच आपण करत नाही आहोत. तर मला असं कुठेतरी वाटतं की वी नीड दॅट ब्रिज हिअर अगेन, where people like us who are science communicators come in the picture. की या अपॉर्च्युनिटीज विषयी लोकांना कुठून माहिती मिळेल हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे.
आणि अपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या पाहिजेत. कुठल्या देशात किती काम होतं आहे यापेक्षा आपण आपल्याकडे किती काम करू शकतं यावरती आपण फोकस करायला हवं असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. आपण आता ज्या पोझिशनमध्ये आहोत त्यापेक्षा आपण खूप बेटर करू शकतो, पण त्यासाठी आपण तो स्टँड घेणं, पुढे येणं आणि आपल्याला काय रिक्वायरमेंट आहेत या आयडेंटिफाय करणं पण खूप गरजेचं आहे. हाऊ मेनी ऑफ अस, आपण आता आपल्यापैकी जितके लोक म्हणतायत की रिसर्चला तितकं हे जात नाही आहे, त्यातल्या किती लोकांनी खरोखर रिसर्चला किती पैसे जात आहेत त्याची लिस्ट काढली आहे आणि कुठे रिसर्चला पैसे गेले पाहिजेत याची लिस्ट दिली आहे किंवा ती त्याचा अभ्यास केला आहे. आय थिंक ते पण आपण केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे सगळं करू तेव्हा आपल्याला तो होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह मिळेल. मी जेव्हा लोकसत्तेत सदर लिहित होते तेव्हा आय मेड शुअर की मी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या मुलींच्या स्टोरीज लोकांना सांगू शकेन सो दॅट पीपल विल फील कनेक्टेड विथ देम. आणि अगेन आय वॉन्टेड टू बी दॅट ब्रिज जिथे वैज्ञानिक हे तुमच्यातलेच एक आहेत, रिसर्चर्स तुमच्यातलेच एक आहेत हे लोकांना समजेल, राईट. तर असं लक्षात आलं की जेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्या भाषेत गोष्टी सांगायला लागता तेव्हा गोष्टी सोप्या होतात. जर मी विज्ञानाला त्याच किंवा रिसर्चविषयी बोलते वेळी मी सोप्या भाषेत बोललेच नाही तर सामान्य माणसं कसं त्याला कनेक्ट करतील. लाईकवाईज जर आपल्याला रिसर्चमध्ये जास्त लोकांना आणायचं आहे, फंडिंग होणार जेव्हा जास्त लोक येणार. जास्त लोक केव्हा येणार? जेव्हा त्यांना त्याविषयी माहिती होणार. तर त्यासाठी आपल्याला ते बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करून त्या शाळेच्या लेवलपासून कॉलेजच्या लेवलपासून लोकांबरोबर काम करावं लागेल. मुलांना त्यांच्या भाषेत सांगावं लागेल की जा ना बाई, या क्षेत्रात काम करू शकतोस तू किंवा करू शकतेस तू. पण समहाऊ आपण सायंटिफिक जार्गन्समध्ये अडकतो, आपण त्या इनोव्हेशनच्या जार्गन्समध्ये अडकतो आणि त्या जार्गन्समध्ये अडकून राहिल्यामुळे आपण ते जे आपल्याला ॲक्च्युली करायचं आहे ते आपण करतच नाही आणि तो योग्य पद्धतीने युटिलाइज होतोय का. तुम्ही किती माझ्या कामाचा भाग म्हणून मी अनेक रिसर्चर्स बरोबर बोलते आहे, राईट. आणि वेन आय से रिसर्चर्स आय एम ऑल्सो टॉकिंग टू पीपल हु आर पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग टीम. तर खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी तेव्हा समोर येतात आणि मग इट ॲक्च्युली नजेस यू टू सिट डाऊन आणि थिंक अबाउट इट फ्रॉम दॅट होलसम पर्स्पेक्टिव्ह की ह्या सगळ्या गोष्टींना आपण आणखीन कसं बेटर करू शकतो. सो आणखीन फंड आला पाहिजे, येस आलाच पाहिजे, पण तो आणखीन फंड येण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी असणारा फंड आपण तसा युटिलाइज पण करायला पाहिजे. सो मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ आपण राखला पाहिजे. रुचिरा सावंत यांना आजवरच्या प्रवासात लाभलेले मदतीचे हात जाणून घेऊ. खूप मोठी लिस्ट आहे माणसांची ज्यांच्या प्रती मी प्रचंड कृतज्ञ आहे की त्या सगळ्या माणसांनी मला वेळोवेळी सपोर्ट केला, ते माझ्याबरोबर उभे राहिले, त्यांनी मला तुझ्याकडे पोटेन्शियल आहे असं सांगितलं, त्यांनी माझ्यातला वाय जागा ठेवला, त्यांनी मला प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त केलं आणि प्रश्न विचारणं चुकीचं नाही आहे असं कायम सांगितलं. अर्थात माझी पूर्ण फॅमिली, आई बाबा, माझी बहीण रुपाताई, सानिका, माझी पुष्पा आई, ऑल ऑफ देम. माझ्या शाळेतले शिक्षक ज्यांनी मला त्यावेळी खूप वेगळ्या गोष्टी करायच्या असायच्या त्या करू दिल्या म्हणून मी आज हे सगळं एक्सप्लोअर करू शकले. आमचे लायब्ररियन ताईदादा जे मला एकावेळी 10-12 पुस्तकं सहज द्यायचे आमच्या सिटी लायब्ररीतले. माणसांची नावं घ्यायची तर आय थिंक राजेश मंडलिक म्हणून होते आहेत, ते मला मी 16-17 वर्षाची असताना भेटले. ते सामनामध्ये तेव्हा एक कॉलम लिहित होते आणि मला वाचून ईमेल करण्याची सवय आहे, त्याचा मी त्यांना ईमेल केला आणि थ्रू दॅट वी गॉट कनेक्टेड. तेव्हापासून ही हॅज बीन सपोर्टिंग, मेंटरिंग मी अ लॉट. त्यांनी मला लिहायला प्रवृत्त पण केलं. मला आधी लिहायला खूप कंटाळा यायचा. त्यानंतर अर्थात श्रीनिवास लक्ष्मण ज्यांच्या सोबत मी स्पेसमध्ये काम करायला सुरुवात केली, ज्यांनी मला एका खूप वेगळ्या जगाची, माणसांची ओळख करून दिली. डॉक्टर जयदीप मुखर्जी, डॉक्टर मोहन फडणीस, हे सगळे जे माझे मेंटर्स आहेत, जे त्यांच्या डोमेन्समधले खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नावं आहेत. डॉक्टर चिदंबरम, डॉक्टर कस्तुरीरंगन जे आत्ता आपल्यात नाही आहेत, पण ह्या सगळ्या
खूप मोठ्या माणसांनी मला त्यांचा खूप वेळ दिला. आय थिंक 8-9 वर्षांचा सहवास मिळाला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. आणि त्या पलीकडे आय थिंक माझी मेकशिफ्टची को फाउंडर शर्वरी, जिने त्यावेळी माझ्यावर विश्वास ठेवला आणि चल आपण काहीतरी करूयात असं म्हटलं. आणि त्या पलीकडे सगळे आमचे जे पार्टिसिपेंट्स ज्यांनी आमच्यावर सुरुवातीपासून विश्वास ठेवला आणि ते अजूनही आमच्यावरशी विश्वास ठेवत आहेत. सो एव्हरीवन, ऑल दिस पीपल मेक दिस जर्नी पॉसिबल. त्यातलं एकही कडी जर त्यातून निघाली तर ती राहणारच नाही. रुचिरा यांच्याशी बोलताना एक स्पष्ट झालं, शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यातील पिढी घडवणं ही काळाची गरज आहे. देवी महागौरी जशी शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे रुचिरा यांचं शांतपणे आणि सातत्यपूर्ण काम करून शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता आपल्या सिरीजचा शेवटचा भाग येईल. आपले गेस्ट कोण असतील हे तुम्ही गेस करा. आणि आपली ही सिरीज तुम्हाला काही शिकवून गेली असेल तर ती इतरांपर्यंत पोचवायला विसरू नका.